मी तुम्हाला सांगतो की गुडाकेश म्हणजे काय आहे. गुडाकेश हे नाव फक्त एका योद्ध्याच नाही, तर एका साधकाच प्रतीक आहे. असं म्हटलं जातं, ज्याने झोपेवर विजय मिळवला तोच गुडाकेश म्हणून ओळखला गेला. आणि तो होता अर्जुन, पांडवांचा शूरवीर, धनुर्धर आणि भगवान श्रीकृष्णाचा सखा. त्याचं लक्ष्य होतं फक्त विजय नाही, तर धर्माची स्थापना. रात्रीच्या निस्तब्धतेत जेव्हा संसार विश्रांतीत बुडतो, तेव्हा अर्जुन ध्यानात, साधनेत, अभ्यासात तल्लीन राहत असे. त्याच्या डोळ्यांमध्ये फक्त एकच स्वप्न होतं, असामान्य होण्याचं. म्हणूनच इतिहास त्याला लक्षात ठेवतो, कारण त्याने आपल्या आतल्या अंधकारावरही विजय मिळवला होता. तो होता अर्जुन, तो होता गुडाकेश. चला मित्रांनो, आपण ग्रँडमास्टर प्रबोध अच्युत सरांबद्दल जाणून घेऊया. ग्रँडमास्टर प्रबोध अच्युत, ज्यांना लोकप्रियपणे स्वप्नाचे देवता म्हटलं जातं, 2002 पासून ध्यान शिकवत आहेत. त्यांनी स्वप्नांमधील जागरूकता, सूक्ष्म प्रवास म्हणजेच एस्ट्रल ट्रॅव्हल, परम आनंद आणि एकत्व या आयामांमध्ये संपूर्ण प्रावीण्य प्राप्त केलं आहे. ते ब्लॅक बेल्ट मार्शल आर्टिस्ट आणि तायक्वांदो तज्ज्ञ आहेत. 35 तासांचं अखंड ध्यान आणि 522 तासांच्या दीर्घकालीन ध्यान साधनेचे अद्वितीय कीर्तिमान त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी 80,000 तासांपेक्षा जास्त गहन ध्यानाचा अनुभव संचित केला आहे. अमेरिकेतली उच्च पगाराची सॉफ्टवेअर नोकरी सोडून त्यांनी 2004 पासून झोपून राहणं सोडलं आणि आपल्या झोपेला एक शक्तिशाली ध्यानसाधनेत रूपांतरित केलं. आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर ते सहजपणे ब्रह्मानंदाच्या अवस्थेत प्रवेश करतात आणि त्यांच्या अद्वितीय अंतर्गत प्रवासात अनेक उच्चतम उपलब्धी प्राप्त केल्या आहेत. आता ते हा मार्ग त्यांच्या 41 दिवसीय गुडाकेश कार्यशाळांद्वारे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारांनी साधकांना शिकवतात, ज्यामुळे ते आपली सर्वोच्च अंतर्गत क्षमता जागृत करू शकतात. ही अद्वितीय कार्यशाळा ध्यानाद्वारे झोपेचं अनुकूलन आणि विश्रांतीची गुणवत्ता वाढवण्याचं प्रशिक्षण देते. ती आध्यात्मिक साधक, व्यस्त व्यावसायिक आणि विद्यार्थी सर्वांसाठी एक शक्तिशाली आशीर्वाद ठरली आहे. आपल्या आध्यात्मिक अनुभवांच्या आधारावर त्यांनी गुडाकेश हे पुस्तक 6 भाषांमध्ये लिहिलं आहे. भारत, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूरसह 20 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यशाळा घेऊन त्यांनी हजारो ध्यानसाधकांना आत्मसाक्षात्कार, आनंद, परमानंद आणि ब्रह्मानंदाच्या अनुभवाकडे मार्गदर्शन केलं आहे. ग्रँडमास्टर प्रबोध अच्युत म्हणतात, प्रत्येक क्षणी आनंदी राहणं हे ब्रह्मांडाला दिलं जाणारं सर्वात मोठं सेवाकार्य आहे. मित्रांनो, जस तुम्हाला माहीत आहे, गुडकेशा या 41 दिवसाच्या साधनेत संपूर्ण रात्र बसून साधना करायची असते आणि या 41 दिवसात कधीही बिछाण्यावर झोपायच नसत. गुडाकेशच्या विज्ञानाला समजून घेण्यासाठी सर्वप्रथम मानवी शरीरातील पिनियल ग्रंथीची भूमिका समजून घेऊया. पिनियल ग्रंथी 2 भौतिक डोळ्यांच्या मागे स्थित असलेली अतिशय लहान ग्रंथी आहे आणि तिला आज्ञाचक्र असंही म्हटलं जातं. ही ग्रंथी मेलाटोनिन आणि सेरोटोनिन असे हार्मोन्स स्रवते. मेलाटोनिन रेम झोपेला प्रेरित करतं, ज्यामुळे शरीराला विश्रांती मिळते. मेलाटोनिन शरीराच्या पेशी आणि मेंदूच्या पेशींना नुकसानापासून वाचवण्याचं कामही करतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पिनियल ग्रंथी किंवा तिसरा डोळा हे एक अँटेना आहे जे 5 इंद्रियांच्या पलीकडची माहिती प्राप्त करू शकतं. आता पाहूया की हे तिसरा डोळा कसा सक्रिय करायचा. पिनियल ग्रंथीत 20 मायक्रॉनपेक्षा कमी लांबीचे छोटे क्रिस्टल असतात. हे क्रिस्टल त्यांच्या रचनेमुळे आणि पिझोइलेक्ट्रिक गुणधर्मांमुळे विद्युत, यांत्रिक, जैविक संप्रेषणासाठी जबाबदार असतात. उदाहरणार्थ, घड्याळातील क्वार्ट्ज क्रिस्टल कंपन निर्माण करतो, ज्यामुळे घड्याळाचे काटे चालतात. उच्च चेतनेशी संवाद साधण्यासाठी या क्रिस्टल्सना सक्रिय करावं लागतं. जेव्हा कोणी गुडाकेश साधनेदरम्यान संपूर्ण रात्र खोल श्वास घेत ध्यान करतं, तेव्हा मूलाधार आणि पिनियल ग्रंथी यांच्यात ऊर्जा प्रवाह सुरू होतो. काही वर्षांच्या सतत साधनेनंतर हा प्रवाह क्रिस्टल्सना सक्रिय करतो. गुडाकेश साधनेत हे शक्य होतं कारण साधक रात्रंदिवस बसण्याच्या स्थितीत राहतो. यामुळे मणक्याद्वारे नैसर्गिक ऊर्जा प्रवाहित होते आणि तिसरा डोळा सक्रिय होतो. जेव्हा तिसरा डोळा उघडतो, तेव्हा साधकाला सेल्फ हिलिंग, गाढ झोप, उच्च ऊर्जा स्तर, सूक्ष्म प्रवास, आकाशी नोंदींचं वाचन आणि आत्मज्ञान अनुभवायला मिळतं. ही सक्रियता त्या वेगाने कधीच होत नाही जेव्हा साधक दिवसातून फक्त 2-3 तास ध्यान करतो आणि नंतर झोपतो. तिसऱ्या डोळ्याच्या अशा आध्यात्मिक महत्त्वामुळे विविध प्राचीन संस्कृतींमध्ये त्याचे दिव्य प्रतीक आढळतात.
उदाहरणार्थ इजिप्तच्या संस्कृतीत तिसऱ्या डोळ्याला होर्सचे डोळे म्हटलं जातं आणि त्याचा आकार मेंदूमधील पिनियल ग्रंथीच्या आकारासारखा असतो. ग्रीक पुराणकथांमध्ये हर्मिस देवता हा देवांचा दूत होता जो सांसारिक आणि दैवी लोकांमध्ये फिरू शकत होता. त्याला परिवर्तन आणि आयामांचा देव मानलं जातं आणि तो मृत्यूनंतरच्या जीवनाचा मार्गदर्शकही आहे. त्याचं मुख्य शस्त्र कॅड्युसियस होतं, एका दंडाभोवती 2 साप गुंडाळलेले आणि वर पंख असलेले. या सापांचा अर्थ आहे शरीरापासून मेंदूपर्यंत ऊर्जा प्रवाह आणि पंख म्हणजे आत्ममुक्ती. जेव्हा ऊर्जा पिनियल ग्रंथीत पोहोचते तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं. जेव्हा आपण आपला तिसरा डोळा सक्रिय करतो तेव्हा मुकुट क्राउन आपली सर्वोच्च क्षमता आणि दिव्यता दर्शवतो. स्वतःचं राज्याभिषेक म्हणजे स्वतःवर विजय. तिसऱ्या डोळ्याचं सक्रियण टप्प्याटप्प्याने सुरू होतं. प्रथम मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर हे चक्र सक्रिय होतात. यानंतर अनाहत चक्र जे एकत्व आणि प्रेमाचं प्रतीक आहे सक्रिय होतं. नंतर ऊर्जा इडा आणि पिंगला नाड्यांमधून प्रवाहित होत तिसऱ्या डोळ्यापर्यंत पोहोचते. जेव्हा पिनियल ग्रंथीतील सर्व क्रिस्टल्स सक्रिय होतात तेव्हा साधक परम चेतनेशी जोडला जातो आणि अंतर्गत प्रकाश अनुभवतो. गुडाकेश ब्लाइंडफोल्ड साधना तिसऱ्या डोळ्याचं सक्रियण आणखी वेगानं करते. त्यामुळे काही साधकांना प्रबोध मास्टर्सच्या तमसोमा ज्योतिर्गमय कार्यशाळेत अंतर्गत प्रकाशाचा अनुभव होतो. गुरुशक्ती या प्रवासात गुडाकेश साधकाचं मार्गदर्शन करते, पण प्रत्येक साधकाने या साधनेप्रती प्रामाणिक राहणं आवश्यक आहे. गुडाकेश कार्यक्रम हा सिद्ध आत्मजागरूकता वाढवणारा कार्यक्रम आहे जो ग्रँड मास्टर प्रबोध सरांनी अनेक वर्षांच्या साधना आणि अनुभवावर आधारित विकसित केला आहे. या कार्यक्रमात साधकांना रात्रभर ध्यान करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, गाढ विश्रांतीत राहूनही पूर्ण सजगता राखत. ही साधना अंतर्गत ऊर्जा वाढवते, जागरूकता तीक्ष्ण करते आणि साधकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आनंद, सहजता आणि अद्भुत कार्यक्षमता देते. शेकडो लोकांनी सलग 41 दिवस रात्रभर ध्यान केलं आहे आणि अनेक जण 2-3 वर्षांपासून सतत करत आहेत. त्यांनी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक सर्व स्तरांवर खोल परिवर्तन अनुभवलं आहे. ग्रँड मास्टर प्रबोध सर आणि त्यांचे गुरु ब्रह्मर्षी पत्रजी यांचं स्वप्न आहे संपूर्ण जग एकाच वेळी ध्यानात बसेल, अब्जावधी लोक एकाच क्षणी ध्यान कर. योगी वेमना म्हणाले, जर एखादा माणूस झोपेत असतानाही जागरूक असेल की तो झोपतो आहे तर तेच पवित्र ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या आहे. फक्त जो झोपेचं स्वरूप जाणतो तोच खरा योगी आहे. भारतीय योगी भगवान नित्यानंद यांच्याबद्दल म्हटलं जातं की त्यांनी झोपेवर विजय मिळवला होता. ते रात्री कधी झोपले नाहीत आणि दी ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मध्ये एका बिनझोपेच्या संताने योगानंदजींना सांगितलं, झोपेदरम्यान स्नायू विश्रांती घेतात पण हृदय, फुफ्फुसे आणि रक्तप्रवाह चालूच राहतो. पण जेव्हा एखादा अतिचेतन अवस्थेत असतो तेव्हा शरीरातील अवयव ब्रह्मांडी ऊर्जेने स्थिर होतात आणि अशा अवस्थेत मला वर्षानुवर्षे झोपेची गरज भासली नाही. एकत्व टप्प्याटप्प्याने प्रकट होतं. पहिल्यांदा श्वासाशी एकत्व, मग शरीराशी आनंद, मग आभामंडलाशी महाआनंद, मग ब्रह्मांडाशी ब्रह्मानंद, मग असंख्य ब्रह्मांडांशी आणि शेवटी परमात्म्याशी सर्वात्मा. हीच अहं ब्रह्मास्मी अवस्था आहे जिथे साधक अनुभवतो मीच ब्रह्म आहे. हेच आध्यात्मिक विकासाचं शिखर आहे. गुडाकेश ध्यान हे याच एकत्वात स्थिर राहण्यासाठी आवश्यक ऊर्जा, सजगता आणि आनंद विकसित करण्यासाठी रचले गेले आहे. हे फक्त पीएचडी स्तरीय ब्रह्मज्ञान शिकवत नाही तर साधकांना थेट ब्रह्मानंद परम आनंद अनुभवायलाही मदत करतं. अनेक जन्मांच्या साधनेतून मिळालेलं हे ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगासमोर मांडलं जात आहे. ब्रह्मर्षी पत्रीजी म्हणतात, ध्यान करणाऱ्या शिष्याला झोपेची आवश्यकता नसते. शरीराला जेवढा विश्रांतीचा गरज असतो तो ध्यानातून पूर्ण होतो. अर्धा तास गहन ध्यान म्हणजे 6 तासांच्या झोपेइतकं असतं. म्हणून मित्रांनो, चला आपणही गुडाकेश होण्याचं लक्ष्य ठरवूया आणि ग्रँड मास्टर प्रबोध सरांच्या मार्गदर्शनाखाली या जीवनात आत्मसाक्षात्काराकडे जलदगतीने वाटचाल सुरू करूया.